डे 2 आज 9:12 सुरू होते. सो काहीसं असं सकाळचं वातावरण ऑसम, ब्लू स्काय, मस्त थंड वातावरण. आणि असं काय वाटतंय यार मित्रांनो, खरंच रेस कार्डमध्ये आम्ही आता एंट्री करतोय. या रोडवर रेसिंग करणार आहोत. सो आय एम सो एक्साइटेड. ओके, लेट्स स्टार्ट. गो. यांची हरकत वगैरे आपल्याला अलाउड नाही करणार लोक. लेट ट्रिप मारतात आणि आम्ही बोलतोय परत ड्राईव्हला जायचं. ही टीम बरोबर रूलच्या अपोजिट चालतात ते लोक. फुल BMW फिलिंग येते. नो नो, आता तर कन्फर्म आपल्याला आता एंट्रीच नाही. डायरेक्ट बाहेर करणार. वाटलं टोकला निखिल भाई. कसं वाटलं भाई? मी फुल आहे भाई नाही केले. एकच नंबर. या तुम्ही पण मजा घ्या. अरे यान जो मला तिथं ढोकला डायरेक्ट सर्व पाईप बीप वरती घालला. निखिल मगाशी आला ना, हा पळाला तिकडे. सगळं वेगळं वातावरण, अद्भुत आहे, अद्भुत. पाचीनाथांचं उगमस्थान जिथे होते ते हे उगमस्थानाचं हे मंदिर आहे. तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा आवाज आणि आतमध्ये मी आता बोलतोय याचा आवाज नोटीस केला तर अगदी व्हायब्रेशनचा आवाज आहे. समोर बघाल तर असं सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. घराच्या किती आपण जवळ आलो. बघूया काय कोणाचं रिॲक्शन आहे ते काय. त्या कशा वाटला? माहिती पडला होता आताच. गुड मॉर्निंग गायज. चला, दुसरा दिवस आजचा महाबळेश्वरचा. आणि आम्ही आता सकाळी उठून सगळे रेडी झालो आहे. आता सेकंड डेची भटकंती आमची आज चालू होणार आहे. आता वाजलेत 9:05 आणि ऑलमोस्ट आम्ही सगळे रेडी आहोत. आता फायनली आम्ही रूममधून एक्झिट करतो आहे. आपला दुसऱ्या दिवसाचा शेड्यूल असा असणार आहे. आपल्याला आज मुंबईला इथूनच निघायचं आहे. सो इथून आम्ही फिक्स केलं आहे की 2 वाजता दुपारी कसंही मुंबईला निघायचं आहे. कारण उद्या सोमवारी ऑफिसला जायचं आहे. शिवाय रात्री इकडे वन वे आहे. तर मग त्या हिशोबाने आम्ही थोडा 2 वाजता निघण्याचा टायमिंग फिक्स केला आहे. आणि आता 2 वाजेपर्यंत जेवढं महाबळेश्वर फिरता येईल तेवढं आज आपण फिरणार आहोत. आणि प्रतापगड होता प्लॅनमध्ये जाता जाता करायचा, पण तो मे बी आता पॉसिबल नाही आहे. बघू नेक्स्ट टाईम. सगळी तयारी निघायची झालेली आहे. आता आपण भेटू भटकंती करताना. चला, ऑलमोस्ट आपले गाईज रेडी आहे. सकाळ सकाळचा चाललेला फोटोशूट. चष्मा कुठे जायला चष्मा आता दिला ना तो काय म्हणतात. रुपेश काही अशी दिवसाची सुरुवात करतोय. रुपेश कर.
आपला डे 2 आज 9:12 सुरू होते. सो काहीसं असं सकाळचं वातावरण ऑसम, ब्लू स्काय, मस्त थंड वातावरण आणि असं स्काय वगैरे पूर्ण ब्लू ब्लू. कंदीला सुरू. देखे नजारे. काय वाटतंय यार मित्रांनो, खरंच असं म्हणजे वातावरण आहे ना खरोखरच. हा, सकाळचा नाश्ता करून घेऊया आणि मग पुढे वळूया. यो हो हो हो. चला काहीतरी घेऊया. थोडंफार खाऊ शाऊ घेतलंय, आपण निघणार आहोत पुढचा प्रवास करण्यासाठी. गुड मॉर्निंग गाइस. हॅलो अदर रायडर्स, कम फ्लाय विथ अस. चलो, आता इथे काय काय पाहणार आहोत मला एक कल्पना नाही, आत गेल्यानंतरच कळेल. ए मित्रा भाई, रेस कार्ड मध्ये आम्ही आता एंट्री करतोय. येस, आता आपण इथे एंट्री करणार आहोत आणि या ग्राउंड वरती आपण रेसिंग करणार आहोत. सो आय एम सो एक्साइटेड. आम्ही पण आमचं तिकीट काढून घेतोय. मोस्ट एक्साइटेड प्रतीक आहे. एक्साइटेड जास्त आहे. सिंगल मध्ये 450 4 राऊंड. एकदा नाही अरे चौघ, अरे गाड्या सगळ्यात कोणता घेतोय आता? काय आपण कोणता घेतोय? आपण गो कार्टिंग सिंगल 450 आहे आणि 4 राऊंड. कोण आहे, कुणाला यायचं त्यांनी सांगा. कोण कोण येणार? आज ती माझी गाडी नावावरती होणार. मी नवीन एफोन सिग्नेचर कर. नाही, मी एफोनची कार घेतो नवीन. चलो, मी आता माझं बाईकचं हेल्मेटच घालून चालणार आहे, कारण मी याच्यावरती माउंट करेन. ए ड्रायव्हर लोक, हाय अरे तिघे आणि मी एक 4 जण. एक जण तिकडे मेहंदी काढतोय. आम्ही 5 जण कारमध्ये बसून घेतोय. हेल्मेट ठेवा ना. मी हा सिंगल पाहिजे. दोनों पर आगे. लेट्स स्टार्ट गो.
बहुत मजा आया ओय कसं वाटला आले बरं तू लय पुढे पुढे भागला मजा आया कसं वाटला मजा आली मजा अमूल रेसिंग ए मजा आहे बेबे मजा आहे मजा आहे मजा आहे मजा आहे मजा येते रे मला एकदा फर्स्ट टाइम फील आली ना चालवण्याची जरा मजा वाटते परत जावंसं वाटतं ना? परत जावंसं वाटतं. प्रतीकला पण परत जावंसं परत वाटतं जायचंय भाई, परत जायचंय आता. अरे मला पण परत जावंसं वाटतं यार ही आमची रेसिंग टीम बरोबर नाही 2 मेंबर ही काय करताय तुम्ही ही दरपोक मेंबर आहे 2 नंबर आमचे काहीच आहे घाबरलेले दिसतंय. मोठा क्रॅश क्रॅश यांची हरकत वगैरे आपल्याला अलाउड नाही करणार लोक लय टिप मारतात आणि आम्ही बोलतोय परत ड्राईव्हला जायचं ही टीम बरोबर रूलच्या अपोजिट चालतात ते लोक फुल BMW फिलिंग येते नो नो आता तर कन्फर्म आपल्याला आता एंट्रीच नाही डायरेक्ट बाहेर करणार एका रेसरचा इंटरव्ह्यू भारी ना वाटतं खूप भारी, एकदम खूप भारी, इकडे इकडे असे एकदम भारी. खूप प्लीज मजा ट्राय आली. करा एकदा परत जेव्हा जावंसं वाटतं की याल नाही? हा खूप भारी. परत जावंसं वाटतं. ए दोघांनी माती खाल्ले वेंडी फुल पैसा वसूल ना मी म्हणजे पेला काही नाही घेत 2-3 वेळा पडला प्रत्येक लावला टोकतोय अरे या पाटलं टोकला निखिल कसं वाटलं भाई मी फुल आहे भाई नाही केले फिरवतोय मी रोहित हळूहळू आणतोय एकच नंबर या तुम्ही पण मजा घ्या भारी वाटेल घेऊन टायर बी अरे यान जो मला तिथं ठोकला डायरेक्ट सर्व पाईप बी वरती घालला अरे हा आज इथं राहणार आहे वाटतं आपण चालवलं तो प्रत्येक याला बाहेर काढा अरे तो बाहेर काढा निखिल मगाशी आला ना हा पळाला तिकडे अरे 2 वाजता जायचंय मुंबईला काय लावलं तुझ्या नाव खराब केला ना कसं वाटलं रे सर न्यू ड्रायव्हर स्पॉट कसं वाटलं खूप छान. बाबा आता ट्रिप माझी कट बघ त्याला वाटलं की त्याला वाटतं साईडला आला म्हणून बरंच काय आहे. आकाश पाहणा इकडे चला बघूया आता नेक्स्ट काय आहे आपलं होत आहे खरंच कारमध्ये मजा आली आकाश पाळणा पेंटबॉल तरी पण नाही ह्याच्यात काय मजा नाही नको व्ह्यू पण नाही भेटणार तेच करू खाली बरंच काय काय आहे. ए थांब याचा टॅटू बघून जाऊया ना आपण खास बायकोसाठी जो नाही काढणार टॅटू तो हे परमनंट आहे ना हे नाही टेम्पररी टॅटू आहे एवढा असं कडक रे कितीला 150 रुपये 50 असं ओरिजिनल हे डेमो आपल्याला बघायला 3 दिवस 4-5 दिन येते तरी कवर होतं
सुद्धा एक टाटा देखो यहाँ पे बस बस थोड़ी देर है ना, नॉर्मल रखना है आपको, 5 मिनट ये साइड नहीं करना है. आप बताओ इनको. चांगलं वाटतं. खूप वेळ झाला आहे आणि आपल्याला बाकीचे स्पॉट पण करायचे आहेत. मोस्ट ऑफ प्राचीन मंदिर ते पण करणार आहोत. बघूया आता किती वेळ. टाईम बोललात तर 12 वाजले. 2 वाजता निघायचं आहे. बघूया आता काय काय फिक्स. मस्त आहे इथे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत असे मस्त एन्जॉयमेंट करण्यासारखे गेम आहेत. तर तुम्ही आलात महाबळेश्वरला तर व्हॅली सिटी एंटरटेनमेंट्समध्ये नक्की या. इथे मित्रांनो तुम्ही ॲटलिस्ट मला वाटतं हाफ डे तरी या. चांगलं बऱ्यापैकी वेळ काढून या. मस्त छान आहेत, एन्जॉय करण्यासारखे. चला तर व्हॅली सिटी एंटरटेनमेंट्समधून आपण थोड्याशा गेम्स खेळून झालेत आणि आता आपण नेक्स्ट स्पॉटवरती रवाना होतोय. ओहो, मस्त होत असं महाबळेश्वरचं. कडक मजा आली, कडक. क्या जगह है भाई, फूलों से भरी हुई. मस्त वाटतं यार, मस्त वाटतं. ला 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 ला. काय वातावरण आहे, एकदम शांत, निरोगी आणि संपन्न वातावरण. आपण असेच मेट्रो वरून पुढे जाणार आहोत. काल इथे शाळेतली मुलं सुद्धा होती खूप सारी. हे आहे मेप्रोज गार्डनच्या समोरचं वातावरण. ट्रॅफिक आहे, खूप सारे रायडर्स आहेत इथे थांबलेले. आपण ही रिस्पेक्ट करावी. काल आपण इथूनच स्ट्रॉबेरी घेतल्या होत्या आणि त्या रात्री मस्त सुद्धा झाल्यात खाऊन. आपण थांबणार नाही आहोत. हो, हे वातावरण बघून तर हे मॅप्रोचं एंट्रन्स आहे. सेकंड. हॅलो, एक आगळं वेगळं वातावरण. अद्भुत आहे, अद्भुत. अगदी घनदाट जंगला मधून अशा एक छोट्याशा रोड मधून आपण राईड करतोय. पण गेस व्हॉट, कॉन्क्रीट रोड. क्लासी क्लासी और क्या चाहिए वो. पाची नद्यांचं उगमस्थान जिथे होते
ते हे उगमस्थानाचं हे मंदिर आहे. सॉरी तुम्हाला आतला व्ह्यू दाखवू शकत नाही, कारण अगदी मंदिराच्या गेटवरतीच आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे अशी नोटीस लिहिली आहे. सो त्याच्यामुळे आतमधला व्ह्यू तुम्हाला दाखवू शकत नाही. पण पूर्ण वर्णन सांगू तर तुम्हाला पूर्ण काळ्या दगडाचं हे मंदिर आहे. तुम्ही या आणि नक्की पहा. आम्ही सोबत पंचगंगेचं पाणी आम्ही घेतलं आहे. मंदिर तर तुम्हाला दाखवता नाही आलं, पण हे महादेवाचं मंदिर आहे. तिथे आपण जाऊयात. महानंदी आपण आता महादेवाच्या मंदिरामध्ये एंटर करणार आहोत. तर पायरीवरती आहे, उंबेटावरती राक्षसाचं मूर्ती आणि वरती आहे आपले गणपती श्री गणेश. तर मंदिरामध्ये एंट्री करताना मित्रांनो नेहमी राक्षसावरती पाय द्यायचा असतो आणि गणपती बाप्पाचा नमस्कार करून मग आत जायचं. आवाज होता इथला मित्रांनो मी तुम्हाला एक नोटीस केलेली गोष्ट सांगतोय. तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा आवाज आणि आतमध्ये मी आता बोलतोय याचा आवाज नोटीस केला तर अगदी व्हायब्रेशन होतं आवाजामध्ये. पण मंदिराचं अगदी वरती बघा तर घुमट असं राऊंड आहे आणि त्याच्यामुळेच हे इथल्या मंदिराच्या बनावटीमुळं आवाजाला असं हे व्हायब्रेशन येते. चला आपलं आता पंचगंगा दर्शन आणि महादेवाचं मंदिरातलं दर्शन दोन्ही झालं आहे. आता आपण परतीचा प्रवास चालू करणार. चल बाय बाय. आमच्या सगळ्या बाईक आता एका फ्रेममध्ये कॅप्चर होत आहेत. वेण्णा लेक हे आता आमचं अंतिम स्पॉट असणार आहे. मग बॅक टू मुंबई. 2 वाजताचा टायमिंग ठरला होता की मुंबईला आपण परतीसाठी निघू, पण 2:30 वाजले जाता इथे आणि आता अजून एक स्पॉट करायचं म्हणतायत. पुन्हा एकदा आपण जंगली राईड करणार आहोत. खूप भारी रस्ता आहे यार. एक वेगळाच अनुभव घेतो यार की या अशा समोर बाईक दिसत आहेत आणि बाईक रायडिंग गिअरमध्ये खूप सारे रायडर्स अपोजिट साईडने येत आहेत, आपल्याच बरोबर चालू आहेत. हे सगळं बघून एक वेगळंच फील होतं की हा आपणही फिरतोय. असं निसर्गाच्या वातावरणातून आपण खूप सारे ज्या जागा आहेत त्या आपण पाहतोय आणि त्याचे अनुभव घेतोय. हे रोजच्या जीवनामध्ये आपल्याला पाहता नाही येत, अनुभवता नाही येत. सोशल मीडिया आहे, इंटरनेट आहे, त्याच्यावरती पाहू शकतो, पण ते पाहू शकतो, अनुभवता नाही. असा अनुभव घेण्यासाठी असं बाहेर निघाल्याशिवाय पॉसिबल नाही आहे. आणि त्या जागेचे प्रत्यक्षात घेतलेले अनुभव हे कोणीतरी सांगितलेल्या अनुभवापेक्षा खूप वेगळे असतात. त्याच्यामुळे आपण स्वतःहून अशा जागांना भेट द्या आणि तिथले वातावरण, तिथली परिस्थिती, या सगळ्यांचे अनुभव स्वतःहून घ्या. यात जी मजा आहे ना ती मजा कशातच. झालंय आता छोटा मोठा ब्रेक घेऊया.
काय आलं डिस्कशन असं होत आहे की आता फिरायचं नाहीये कुठे, वाजलेत 3. सो आता एक स्पॉट करणं आणि मग मुंबईला जाणं खूप लेट होणार आहे. त्याच्या कारणानं आता सगळे स्पॉट कॅन्सल आणि एक लंचसाठी कुठेतरी थांबायचं आणि मग मुंबईचा प्रवास सुरू करायचा असं ठरलंय. तर चला आता पुढचा प्रवास. येताना आपण पुणा साईडून आलो, अगदी मक्खन रोडने गाडी पळवत. आता परतीचा प्रवास असेल आपला मुंबई गोवा हायवेवरून. पण आता पोलादपूरला टच होऊ, मग तिथून मुंबई गोवा हायवे पकडून आपण बॅक टू पवेलियन म्हणजे मुंबई. खूप छान अशी नागमोडी वळणाचा रस्ता आहे. अगदी गाडी चालवायला चांगले आहे, पण रस्ता खराब आहे मध्ये मध्ये. सो तेवढं जरा ध्यान ठेवायला लागतंय. शिवाय वन वे आहे. हे एक दृश्य बघा, हा काय नजारा आहे. धबधबा आणि त्याच्याच खाली बघाल तर किती खोल दरी. समोर आहेत खूप मंकी बाबा. बाय बाय मंकी बाबा. इकडे आलात तर सावकाश मित्रांनो, हे मंकी आहेत खूप, त्याच्यामुळे गाडीवरती ताबा असावा. हे रोडवरती अचानक पळत येतात. सह्याद्री पर्वतातून आपण फिरतोय, तेही अशा नागमोडी रस्त्याने. मी हा रस्त्यानं पहिल्यांदाच येतोय. खेडपासून आपल्याला महाबळेश्वर जवळ आहे, पण कधी महाबळेश्वरला आपण असं आलो नाही. समोर बघाल तर असं सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. अगदी शांत आणि शीतल वातावरण, सोबत आपली गाडी, आणि आपण ड्राईव्ह करतोय हे सह्याद्री पर्वताच्या अशा डोंगर कड्यातून, जिथे असे मस्त असे नागमोडी वळणाचे रस्ते आहेत. पण मित्रांनो, वेग मर्यादा असावी हे गरजेचं आहे. आणि शिवाय हा वन वे आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या हे एकाच रस्त्यातून येतात जातात आहेत. तर थोडी ड्राईव्ह करताना काळजी असावी. मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक, हे मी याच्या आधी रोडवरती कुठेतरी वाचलंय. हे गरजेचं आहे. काय रस्ता आहे यार, गाडी इकडून तिकडे इकडून तिकडे. आहा, यापेक्षा मजा काय मित्रांनो, यापेक्षा मजा काय.
आणि सगळ्यात मोठं मी सांगू तुम्हाला, तर मी हे राईड व्हायच्या आधी माझ्या गाडीचा टायर चेंज केला आहे बॅग. तर आता जो कॉन्फिडन्स आहे तो एक नेक्स्ट लेवलचा आहे. त्याला ते पाऊण किलो झाला पैसे. चला स्ट्रॉबेरी घेतोय आपण. मगाशी बोलायला खात आणि- नाही मी खात नाही आता कशाला अरे द्यायला मी कुठे खाणार आयटमला द्यायला नाही मगाच बसा आंबट खात नाही आंबट खात नाही आता हे वजन खेड पासून जर आपण 60 किलोमीटर अंतरावरती आहोत आणि खेड पासून माझं घर 30 किलोमीटर आहे. मुंबई पासून माझं घर 235 किलोमीटर आहे आणि मी आता पोलादपूरला पोचलो आणि पोलादपूर पासून खेड 30 किलोमीटर आहे आणि माझं घर तिथून 30 किलोमीटर. मग काय करावं तुम्हाला वाटतं? पोलादपूर पासून मुंबईचा प्रवास करावा की एवढ्या जवळ आलोय तर गावाला जाऊन यायचं, रिलॅक्स होता येईल, एक दिवस आई बरोबर घालवता येईल आणि महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीज आईला देता येईल. सगळ्यात मोठी गोष्ट, मला आई बरोबर एक दिवस घालवता येईल. चला मम्मीला आज सरप्राईज देऊया. न सांगता पण मला असं कुठं जाणं मी अजूनपर्यंत झालं नाही. जे काय आहे ते आई बाबांना सांगून जातो. तर पप्पांना सांगतो, आईला सांगू नका. तरी मला डाऊट आहे की पप्पा हे मम्मीपर्यंत सांगतील. असो चला, तरी पण सांगूनच जावं ते बेस्ट आहे. आता पुढचा गावाकडचा प्रवास असणार आहे. गाडी उलटी गावाकडे जातो. उद्या निघेन आरामात दुपारी. चला आपण आहोत आता बरोबर पोलादपूर. समोर महाराजांची मूर्ती आहे आणि एक्झॅक्टली महाराजांच्या मूर्तीच्या लेफ्ट साईडला इथे आपण आपला दिवसभराचं खाणं, दिवसभराचं जेवण जेवणार आहोत आणि बाकी माझे टीम मेंबर्स मुंबईला परतीचा प्रवास करतील आजच. माझा हा मुंबईकरता परतीचा प्रवास उद्या दुपारचा असेल. चला खाऊन घेऊया आणि मग पुढचा प्रवास सुरू. काय खाणार आहे? चला दिवसभराचं जेवण आता आम्ही जेवणात फायनली आमचं व्हेज आलेलं आहे. काय काय आहे? पापड आहे, पुरणपोळी आहे, चपाती आहे, श्रीखंड, डाळ, डाळीचे 2-3 प्रकार, भाजी आहे. मस्त आहे. माझी आवडती पुरणपोळी सुद्धा भेटली. आवडता पदार्थ. खूप छान. इकडनं काढतो. हा तुम्ही दिसलं पाहिजे, मेन माणसं तुम्ही आहे ना. इथे आपली आता ग्रुप राईड संपते आहे आणि ग्रुप तर आपला पूर्ण पुढे चालला आहे मुंबईला रिटर्न. पण माझी इथून आता सोलो राईड गावासाठी होते, जी प्लॅन नव्हती बट अचानक मन झालं तर जायचं. चला बाकीचे आपली रूम सगळे पॅकिंग बिकिंग चाललं. चल नेक्स्ट राईडमध्ये भेटू परत. मन झालं. मी आता तो घाट उतरताना बोलतोय, साला 2 दिवस सुट्टी आहे. इथे आलो जवळ आपण
काय करू बोलते का आता तुम्हाला सुट्ट्या नाही आता निघून गेला. आता ये. चला आम्ही दोघे जाणार आहोत. मी एकटा जाणार होतो गावी इथून पोलादपूरवरून दापोलीमध्ये. आता माझ्याबरोबर रुपेश असणार आहे. आता आम्ही दोघे जाणार आहोत. मस्त. चला मित्रांना बाय करूया. ए चल येव्या भेटू. चालू आहे कॅमेरा. तुम्ही आता आपल्या ग्रुप 2 होतात परत. चल चला चल बाय बाय. प्रतीक चल जा सावकाश जावा. गावी येते ते चला आता. चल. अरे हा रोहित आहे. दिसत नाही तोंड म्हणून सांगतोय ना हा रोहित. जो गाडी ठोकत होता सारखा. असू दे. फेसवॉश कुठे आहे? चल टाकला आतमध्ये दिनेश चल जा. अच्छा. अरे हा बघ. चल साहिल भेटू पुन्हा एका नव्या राईड मध्ये. अरे ते स्ट्रॉबेरी आहे. अरे ती ज्यूस बनवून घेऊन जा ना direct. अरे हा बघ. चला रे बाय. चल चला बाकी पब्लिक आपली आता चालली मुंबईला आणि आम्ही आता चाललो कोकणाकडे. कोकणाकडे म्हणजे माझ्या गावी दापोलीत. अजून काय. हा चल बाय. जा सावकाश जा रे. एकत्र जा सगळे. मित्रांनो संध्याकाळ एवढी छान वाटते कारण का माहितीये चाललोय मी माझ्या गावी आणि हे काहीच प्लॅन नाहीये गावी जायचं. आणि तेही आईला अजून माहिती नाहीये की मी गावी येते. तिला एक सगळं सरप्राईज असणार. बघूया तिची चेहऱ्यावरती सरप्राईज काय म्हणजे एक्सप्रेशन असतात ते. चला तर मला तर उत्सुकता आहे की आईला मी अचानक गावी सरप्राईज दिलेली कशी वाटते आणि तिचं एक्सप्रेशन काय आहे हे टिपण्याची मला आता उत्सुकता लागली. चला मी एकटा येणार होतो पण माझ्या बरोबर आता रुपेश आहे. रुपेश आणि मी दोघेही चाललोय. मी एकटा थोडा वर खाली होत होता माझं गावी यायचं नाही जायचं परत आता काहीच नाही वाटत आहे. आता एकदम फ्री वाटते. आकाश मावळता सूर्य. चला भेटू आता आपण डायरेक्टली कशिडी टर्नल वगैरे तर तुम्हाला आता सध्या माहितीच आहे. डायरेक्ट आता पुढचा असा एक चहा वगैरे घेऊ 1:30ला गेल्यानंतर आणि मग तुम्हाला माझ्या आईचं एक्सप्रेशन काय असतील त्या दाखवतो. त्याच्यातून मला उत्सुकता लागली. खेडला पोचलो. जी फिलिंग पुणे महाबळेश्वर फिरून नाही आली ती फिलिंग इथं खेडमध्ये येऊन आली. ये भाई आपल्या गावाची मजा असते. गाव ते गाव आहे भाई. सर म्हणजे मी फील करतोय ते ऑलमोस्ट म्हणजे कोणतरी आहे तसं जे सेम भावना फील करतोय. चला एक गरम गरम चहा पिऊया मस्त आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया. 6:45 वाजले. अर्धा तासात पोचू आता पण अर्धा पाऊण तास. चला चहा पिऊया एक गरम गरम मस्त. थंडी झाली आता सुरू. हेल्मेट नाही काढलाय आणि चहा पितो. घराच्या किती आपण जवळ आलो. बघूया काय कोणाचे रिॲक्शन आहेत की काय त्या. अननो
कशा कशा वाटला? माहिती पडलं होतं आताच. कोण बोलला? पप्पा मला माहितच होता ते पचतील तरी. आताच व्हायचं अगोदर. त्यांना बोललं सांगू नका, तरी मी त्याला पण सांगणार नव्हतो. मला माहिती होता ते बोलणी तुला. असाच कुत्रो ये डेकडे. ओट ओट ओट. चलो काय हेलकट. हिला कोणी सांगितलं? तो तो चाहिए. कालू कुठं आहे ना? हा चला याव. हद्दे 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 हद्दे. काय चला, असा होता आजचा दुसरा दिवस आणि तो आता संपतोय आपल्या गावच्या घरी. सो आपल्याबरोबर आहे ही कुत्तो. तिला कोणीतरी सांगितलं मी येतोय. चला, तर आपली आजची संध्याकाळची चहा ही आपल्या घरी. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजची भटकंती कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा. आणि आपला अजून आता कोकण टू मुंबई असा हा उद्याचा एक दिवस असणार आहे. तर आपण हे 3 दिवस मुंबई टू महाबळेश्वर, देन महाबळेश्वर टू दापोली अँड दापोली टू मुंबई असा एक आपला सर्किट असणार आहे. तर चला, पाणी आलेलं आहे, पाणी आणि चहा मम्मीच्या हातची, मग सगळं बाकीचं. तर चला भेटूया पुढच्या दिवशी. बाय.